सगळ्यात आवडीची खीर आहे ही गव्हाची खीर. मला जरा जास्तच आवडते आणि म्हणूनच म्हटलं माझी ही पद्धत तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. नागपंचमीविषयीच आजचा गोडाचा प्रकार आपण पाहतोय गव्हाची खीर, जी घरात अगदी सहज बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे हातसडीचे गहू जरी नसतील, म्हणजे खीर बनवण्याचे गहू जरी नसतील, तरी सुद्धा कसे बनवता येतील हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सडवलेल्या गव्हाची खीर तर कमालच लागते, पण आज शॉर्टकट पद्धत तुमच्यासोबत शेअर करतेय. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर यासाठी मी इथं दलिया घेतलाय, म्हणजेच गव्हाचा हा दलिया आहे. बारीक-बारीक गव्हाचे कण आहेत. हे इथे मी घेतलेले आहेत. खूप छान अशी खीर तयार होते. 1 कप भरून मी घेतली आहे. कोणतेही वाटीचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता किंवा पेल्याचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल. हवं तर हा दलिया तुम्ही धुवून घेऊ शकता, पण मी इथे न धुताच घेणार आहे. धुतल्यानंतर एकाच पाण्याने धुवायचा आणि लगेच निथळून तो घ्यायचा आहे. मी छान असा पुसून घेतलाय. आता कुकरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घालायचंय आणि यानंतर हा दलिया आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत नाही परतायचा. हलकासा एखाद्या 2 मिनिटापुरता परतून घेतला तरीसुद्धा पुरेसा होतो. आता इथे तुम्ही बघू शकता दलिया हलकासा असा पांढरट दिसायला सुरुवात होते जेव्हा तो परतला जातो. म्हणजे हलकासा पिवळसर, पांढरटसर असा रंग येतो. आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाणी किती घालायचं तर जेवढा दलिया घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचंय किंवा 1 कप भरून आपण दलिया घेतला होता की नाही, यासाठी तुम्ही 2.5 कप भरून पाणी इथे घालू शकता. अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता थोडंसं ढवळून घेऊयात. कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेऊयात. हा गव्हाचा दलिया शिजायला तसा फार वेळ लागत नाही. यामुळे 3-4 शिट्ट्यांमध्ये सुद्धा पटकन हा शिजू शकतो. पण आणखीन जर जाडसर असेल तर एखाद दुसरी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता. म्हणूनच 4 ते 5 शिट्ट्या मी इथं सांगितलेल्या आहे. आता बघा दलिया छान असा शिजलेला आहे. अगदी मोकळा-मोकळा झालाय. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं मी इथं 2 वाटी घातलेला आहे. जर जाड असेल तर मात्र अर्धा कप जास्त तुम्ही घालू शकता. आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा-मोकळा आणि मऊसूत असा हा दलिया शिजलेला आहे. चला आता खिरीची तयारी करून घेऊयात. इथं एखादी कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. गुळामध्ये बनवतोय. जेवढं मी इथे गव्हाचा दलिया घेतला होता ना, तेवढेच गूळ इथे मी घेतलेला आहे. गोडीला प्रमाण सेम ठेवलं की मग चव छान येते आणि फार अशी फिक्की-फिक्की ही खीर लागत नाही. आता यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला थोडंसंच घालायचं की जेणेकरून गूळ वितळायला आपल्याला मदत होते. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरतीच आपण हे संपूर्णपणे वितळून घेतलेलं आहे. मध्ये मी फक्त पाव वाटी भरून यामध्ये पाणी घातलं होतं की जेणेकरून पटकन असा गूळ वितळेल. फक्त गूळ वितळू द्यायचा, शिजवून वगैरे अजिबात आपल्याला घ्यायचा नाही. गूळ चांगला वितळला गेला की आपण शिजवून ठेवलेला हा गव्हाचा दलिया यामध्ये घालायचा आहे. आता मी काय करते ना, सुक्या नारळाच्या कापऐवजी ना मी इथं ओला नारळ खिसून घालते. थोडंसं जाड खिसून घालायचा. मस्त चव येते मध्ये-अधे असा हा इतका छान लागतो ना. अख्खे-अख्खे काप थोडेसे खायला कडक सुद्धा लागतात आणि मग त्याच्याऐवजी तुम्ही ओला नारळ जर इथे घातलात ना, तर मग दुप्पट चव होते. आता गुळासोबत हा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत छान असा तो शिजत नाही किंवा मस्त असा डार्क रंग या गव्हाच्या कणांना येत नाही. जर तुम्हाला मध्ये कोरडं वाटलं, तर तुम्ही अर्धा कप गरम पाणी यामध्ये घालू शकता. कोमट पाणी असेल तरीसुद्धा चालेल किंवा साधं पाणीसुद्धा चालणार आहे, जर तुम्हाला कोरडं वाटलं तर. आणि आता तुम्ही इथे बघू शकता हलका-हलका डार्क रंग यायला सुरुवात झालेला आहे. जे गव्हाचे कण आहेत ते संपूर्णपणे गूळ असं शोषून घ्यायला सुरुवात झालेली आहे. आता मध्ये ना मी काय केलं होतं, अर्धा कप यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान शिजवून घेतलं. का घातलं? कारण हे दलिया मला खूप कोरडा वाटायला लागला आणि अगदीच कोरडी-कोरडी खीर ही लागायला नको ना, म्हणून मग आणखीन थोडंसं मी यामध्ये पाणी घालून छान 8-10 मिनिटांसाठी शिजवून घेतला. आता यामध्ये थोडीशी खसखस घातली आणि आता आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवासुद्धा घालायचा आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. संपूर्णपणे हे वितळून हलकंसं गरम होऊ द्यायचं. मग यामध्ये मी 7 ते 8 बदामाच्या पाकळ्या, 7 ते 8 काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे आधी चांगले परतून घेऊ. तुम्हाला जर हवं असेल तर खोबऱ्याचे छोटे-छोटे कापसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पण मोठे काप ना अजिबात ते चवीला चांगले लागत नाही. मध्येच असं कचकच लागल्यासारखे होतात आणि मुलं तर ते साईडला काढूनच ठेवतात. आता यामध्येच थोडेसे मनुकेसुद्धा घातले. अर्धवट काजू बदाम तळून झाले ना, की मग मनुके घालायचे. ते करपत नाही आणि छान असा स्वादसुद्धा येतो.
काजू बदाम इथे चांगले तळून झालेले आहेत. तिकडे पॅनमध्ये मी थोडंसं जायफळ आणि वेलची पूड सुद्धा घातलेली आहे. आता यावरतीच तळून घेतलेला हा सुका मेवा घालूयात. जी फोडणी तुपाची वरून बसते ना या सुका मेव्याची, यामुळे याची चव अगदी दुप्पट होते. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर आणखीन थोडीशी पातळ ठेवू शकता किंवा सर्व्ह केल्यानंतर यामध्ये कोमट दूध घालून सुद्धा खाऊ शकता. आधीच दूध मिक्स केलं तर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, फाटू शकते म्हणून खायच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही वाटीमध्ये सर्व्ह करणार असाल त्यावेळेसच थोडं गरम दूध यामध्ये घातलं आणि मग खाल्ली तरीसुद्धा खूप कमालीची टेस्टी लागते. तर आशा करते आजची ही नागपंचमी विशेष गव्हाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.